जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा आणि समास 9वा. सार निरसन निरूपण. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अनुमानाने संदेह होतो आणि अनुभवाने नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ होते, अकर्ता भाव जन्मतो. आणि म्हणतात की सारतत्व हे गुप्त असतं. ज्या प्रकारे एखाद्या राजाजवळ किती द्रव्य आहे हे गुप्त असतं, सेवकाला माहिती नसतं, त्याचप्रमाणे परीस चिंतामणी सुद्धा गुप्त असतो आणि प्रगट असतात ते खडे आणि काचमणी किंवा रत्नखाणी गुप्त असतात, पण पाषाण मात्र प्रगट असतात. आणि उजवा शंख, उजवी वेल, अमूल्य वनस्पती हे सगळं गुपित असतं, पण एरंड, धोत्रा, शिंपले हे सगळे प्रगट असतात. किंवा एक उदाहरण देतात, कल्पतरू, चंदन वृक्ष सहसा दिसत नाहीत, पण बोरं, बाभळी ही बरीच दिसतात. त्याचप्रमाणे विवेक बुद्धीने जर सार समजून घेतलं तर गुप्त काय ते रहस्य कळतं आणि हेही कळतं की तो परब्रह्म दृश्याहून वेगळा जरी असला तरी या सगळ्या दृश्यांमध्ये अनन्य भावे आहे. आणि मग परत समर्थ पुन्हा पुन्हा तेच म्हणतात की हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचिती बाणे, प्रचिती पाहतील ते शहाणे. प्रचिती आणि अनुमान जसं काही रोकड आणि उधारधन, मानसपूजा आणि प्रत्यक्ष दर्शन ह्याच्यामध्ये महद अंतर आहे. अर्थात अनुभव आणि अनुमान याच्यामध्ये महद अंतर आहे. घडी घडी समर्थ तिकडेच इशारा करतात. जय जय रघुवीर समर्थ.